Now, as you know, Bar Council of India rules of professional conduct and etiquette provides the various duties of the advocate up to the point. We have gone through the duties of the advocate towards the court from rule number 1 to 10. Then we have gone through the duties of the advocate towards the client from rule number 11 to 33. Now we are going to deal with the third aspect about the duties of the advocate, and that is duties of the advocate towards opponent. Bar Council of India rule 34 आणि 35 आहेत त्याचे. अपोनंट हा बघा, नॉट टू निगोशिएट डायरेक्टली विथ द अपोजिंग पार्टी. ऍडव्होकेटची ड्युटी की डायरेक्टली अपोजिट पार्टी बरोबर निगोशिएट करायचं नाहीये, कारण क्लायंटनं विश्वासानं तुम्हाला ऍडव्होकेट म्हणून अपॉइंट केलेलं आहे आणि क्लायंटला विश्वासात न घेता डायरेक्टली तुम्ही अपोनंट पार्टीशी कम्युनिकेट करताय, निगोशिएट करताय, हे इथिक्सला सोडू नये. An advocate shall not in any way communicate or negotiate or call for settlement upon the subject matter of controversy with any party represented by an advocate except through the advocate representing the parties. त्या अपोजिट साइडच्या पार्टीशी काही निगोशिएट करायचं असेल तर त्यांच्या वकिलांशी चर्चा करा. डायरेक्टली पार्टीशी निगोशिएट करता येणार नाही आहे ऍडव्होकेटला. देन कॅरी आउट द लिजिटिमेट प्रॉमिसेस मिळेल. तुम्ही तुमच्या जर अपोनंट पार्टी बरोबर ऍडव्होकेटच्या थ्रू काही निगोसिएशन केलं असेल आणि त्यातून काही त्यांना प्रॉमिसेस केलेले असेल तर जे काही लॉफुल प्रॉमिसेस केलेले आहेत, लेजिटिमेट प्रॉमिसेस केलेले आहेत, त्यात पूर्णत्वाला न्या. कॅरी आउट द लेजिटिमेट प्रॉमिसेस मेड. रूल किती तर 35. An advocate shall do his best to carry out all the legitimate promises to the opposite party, even though not ready to writing or enforceable under the rule of the court. Advocate shall do his best to carry out all the legitimate promises made to the opposite party. अपोजिट पार्टीला जे काही त्यांना लेजिटिमेट प्रॉमिसेस केलेले आहेत ते पूर्णत्वाला नेण्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे तर प्रयत्न करायला पाहिजे. दो नॉट रेड्यूस टू रायटिंग ऑर एन्फोर्सेबल अंडर द रूल ऑफ द कोर्ट. जरी ते रायटिंग मध्ये रेड्यूस केलेले नसले तरी पण प्रॉमिस केला ना तर ते पूर्ण करायचा प्रयत्न करायला पाहिजे. नंतर ऍडव्होकेटची ड्युटी टुवर्ड्स कुणाच्या बघायचं सांगा तर फेलो ऍडव्होकेट, ज्याला काय म्हणतात तर कलिग्स. ऍडव्होकेट प्रोफेशन मध्ये दोन ऍडव्होकेट मध्ये ब्रदरहुडचं रिलेशनशिप पाहिजे. ओके, सो ऍडव्होकेट्स ड्युटी टुवर्ड्स द फेलो ऍडव्होकेट किंवा त्यालाच काय म्हणतात कलिग्स. रूल किती ते किती येणार आहे बघा, 36 ते 39 रूल येणार आहे. पहिला, नॉट टू ऍडव्हर्टाइज और सॉलिसिट द वर्क. लक्षात घ्या, लॉ हे प्रोफेशन आहे, बिझनेस नाही. लॉचा मोटिव्ह सर्व्हिस आहे, प्रॉफिट गेन नाही. त्यामुळे लॉयरना आपल्या कामाचं ऍडव्हर्टाइजमेंट करता येत नाही. रूल नंबर 36 आहे तिथं हा. An advocate shall not solicit work or advertise in any manner. He shall not promote himself by circular. कुठल्याही पद्धतीची ऍडव्हर्टाइजमेंट ऍडव्हर्टाइजमेंट करायची नाही. सर्क्युलर, ऍडव्हर्टाइजमेंट, टाउट्स किंवा पर्सनल कम्युनिकेशन, इंटरव्ह्यू अदर दॅन पर्सनल रिलेशन, फर्निशिंग और इन्स्पायरिंग न्यूजपेपर कमेंट, मुद्दाम स्वतःवरचे न्यूजपेपर कमेंट फर्निश करून घ्यायच्यात किंवा प्रोड्युसिंग इज फोटोग्राफ टू द पब्लिश्ड इन कनेक्शन विथ द केसेस इन विच ही हॅज एंगेज्ड और कन्सर्न. किंवा ज्या केसेस मध्ये ऍडव्होकेट म्हणून काम केले त्यातून स्वतःचा फोटो पब्लिश करणे. एनिवे स्वतःच्या कामाची ऍडव्हर्टाइजमेंट ऍडव्होकेटने करायची नाहीये. रूल 36 आहे. पुढची ड्युटी काय बघा ऍडव्होकेटची, रूल नंबर 37 मध्ये दिलेली आहे. साईनबोर्ड आणि नेमप्लेटचे नियम असतात. ऍडव्होकेटच्या ऑफिसच्या बाहेर जो साईनबोर्ड असतो किंवा त्यांची नेमप्लेट असते की त्याची साईज किती असावी त्याच्या बाबतचे काही रूल आहेत आणि त्याच्यावर मॅक्झिमम मजकूर काय लिहिता येतो त्या बाबतचे रूल आहेत. ओके, रूल 37. ऍडव्होकेट साइन बोर्ड और नेमप्लेट शुड बी ऑफ काय पाहिजे सांगा, रिझनेबल साईज, योग्य साईजची पाहिजे. Signboard or nameplate or stationery should not indicate he is or has been president or member of the bar council or any association or that has associated with any person or organization. ओके, कुठेही त्या साइनबोर्ड वरती नेमप्लेट वर तो बार काउन्सिलचा मेंबर आहे किंवा कुठल्या एखाद्या ऑर्गनायझेशनचा मेंबर आहे हा किंवा एका पर्टिक्युलर कॉज साठी काम करतात असं कुठंही तो मॅटर काय करायचं नाहीये तर पब्लिश करायचं नाही. और स्पेशलाइज इन एनी पर्टिक्युलर टाइप ऑफ वर्क or has been a judge or an advocate general. पूर्वी जज म्हणून काम केलेलं आहे, माझी जज, माझी ऍडव्होकेट जनरल, अशा कुठल्याही पद्धतीची ऍडव्हर्टाइजमेंट त्याच्या नेमप्लेट वरती किंवा साइनबोर्ड वरती ऍडव्होकेटनी टाकायची नाहीये. ओके, रूल पुढचा, नॉट टू प्रमोट अनऑथोराइज प्रॅक्टिस ऑफ लॉ. रूल 37 आहे. Advocate shall not permit his professional service or his name to be used for promoting or starting any unauthorized practice of a law. Okay,
लॉ क्षेत्रातल्या कुठल्याही अनऑथोराइज प्रॅक्टिससाठी ऍडव्होकेटला आपलं नाव वापरायला द्यायचं नाही. रूल नंबर 37. रूल नंबर 38 बघा. Advocate shall not accept a fee less than the fee which can be taxed under the rule when the client is able to pay more. Okay, क्लायंटची आर्थिक परिस्थिती असताना आपण मुद्दामून कॉम्पिटिशन निर्माण करायला ऍडव्होकेट कमी फी मागत असतील तर ते चुकीचं आहे. ऍडव्होकेट शुड नॉट टेक दिस टाइप ऑफ लेसर फी. रूल नंबर किती आहे सांगा तर 38 आहे. त्याच्यानंतर बघा, कन्सेंट ऑफ द फेलो ऍडव्होकेट टू अपियर. रूल नंबर किती आहे? 39 आहे. Advocate should not appear in any matter where another advocate has filed a वकिलातनामा or a memo for the same party. त्या केसमध्ये दुसऱ्या वकिलांनी वकीलपत्र भरलेलं आहे, त्याच केसमध्ये ऍडव्होकेट आपलं वकीलपत्र भरतात, ते चुकीचं आहे. However, the advocate can take the consent of the other advocate for appearing. हा, खरं त्या अदर ऍडव्होकेटच्या ना हरकत घेऊन, कन्सेंट घेऊन मग ते त्या केसमध्ये हजर राहू शकतात. In case an advocate is not able to present the consent of the advocate who has filed the matter for the same party, then he should apply to the court for appearance. काही कारणानंतर ते दुसरे ऍडव्होकेट परवानगी देत नसतील त्या मॅटरमध्ये हजर व्हायला, क्लायंट तर मागे लागले असतील, तर कोर्टाकडून परवानगी मागू शकतील. He shall in such application mention the reason as to why he could not obtain such a consent. Okay, पण कोर्टाला अप्लाय करताना त्यांनी रिझन द्यायला पाहिजे की का त्या फेलो ऍडव्होकेटची कन्सेंट मिळालेली नाहीये. He shall appear only after obtaining the permission of the court. त्यामुळे एकतर त्या फेलो ऍडव्होकेटची कन्सेंट की बाबा तुमच्याऐवजी मी इथे या केसमध्ये हजर राहणार आहे वकील म्हणून फेलो ऍडव्होकेटची कन्सेंट घेता येत नसेल तर कोर्टाची परमिशन ऑब्टेन केल्यावरच वकील काय करू शकतात सांगा तर त्या केसमध्ये हजर राहू शकतात, ज्यात ऑलरेडी दुसऱ्या वकिलांनी आपलं वकीलपत्र दाखल केलेलं असतं. ओके, सो बाय द वे या 5 ड्युटीज ऑफ द ऍडव्होकेट टुवर्ड्स कोण होतं सांगा तर फेलो ऍडव्होकेट किंवा कलिग म्हणतात. 36 to 39. कुठल्याही पद्धतीने आपलं वर्क सॉलिसिट किंवा ऍडव्हर्टाईज करायचं नाहीये. साईनबोर्ड नेमप्लेटची साईज रिझनेबल पाहिजे, त्याच्या काय कंटेंट पाहिजे ते ठरलेलं आहे. प्रॅक्टिस ऑफ लॉचा उपयोग अनऑथोराइज करायचा नाहीये. क्लायंटची कपॅसिटी आर्थिक असताना देखील लेस फी घ्यायची नाहीये. ओके, आणि जर एखाद्या केसमध्ये फेलो ऍडव्होकेटने वकीलपत्र भरलेलं असेल आणि त्याच केसमध्ये त्यांना भरायचं असेल तर एकतर त्या फेलो ऍडव्होकेटची कन्सेंट नाहीतर मग कोर्टाची परमिशन असायला पाहिजे. ओके, सो ऍडव्होकेट्स ड्युटीज टुवर्ड्स काय बघितलं सांगा आपण आता तर अपोनंट बघितलेला, फेलो ऍडव्होकेट आपण काय केलेलं आता बघितलेलं म्हणजेच कलिग. आता पुढच्या ऍडव्होकेट्स ड्युटीज टुवर्ड्स द पब्लिक. फ्रेश पॉइंट आहे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे रूल्स. Advocate is considered to be the officer of court advocate. Section 49 1C of Advocate Act confer the power on Bar Council of India. Accordingly, Bar Council of India ने various standard of professional conduct and etiquette advocate ला लावून दिलेले आहेत. Thus, the duties of advocate are towards the client, the court, the opponent, as well as public चे towards पर advocate चे duties आहेत. Advocate has a large responsibility towards the society or public. Society or public चे towards पण त्यांच्या large duties आहेत. Advocate have a responsibility in the preservation of society and justice system. सोसायटीला प्रिझर्व करायचं, जस्टिस सिस्टीमला प्रिझर्व करायचं. Advocate is under an obligation to uphold the rule of law. Thus, various duties of the advocate towards the public can be discussed with the help of following points. पहिला मुद्दा काय बघा तर